50-3. आज आम्ही यात्रेला आलोय. माझी बहीण तुम्हाला पुढचं दाखवेलच. हाय फ्रेंड्स, आज आमच्या गावची जत्रा होती. जत्रा खूप मोठी भरलेली होती. म्हसोबा देवाची यात्रा होती. खूप सारे स्टॉल्स लागलेले, गर्दी पण खूप होती. तुम्ही व्हिडिओ बघा. आम्ही पण फिरत होतो. आम्ही आमच्यासाठी खूप सारी खेळणी घेतली. लहान मुलांसाठी खेळायला पण खूप होतं. लहान मुलांसाठी खेळणी पण होती. खेळण्याचे स्टॉल लागलेले, खाण्याचे स्टॉल होते. महाराष्ट्र आम्हाला सेलकडे या सेलकडे या. कोणती पण खेळणी घ्या 100 रुपयाला. 150 ते 200 रुपयाची खेळणी फक्त 100 रुपयामध्ये खरेदी करा. या महाराष्ट्र आम्हाला सेलकडे या. बंदूक घ्या 100 रुपयाला. 100 रुपयाला. धनुष्य बाण घ्या 100 रुपयाला. आणि देवात फोटो काढलेला आहे. हे म्हसोबा देवाचं देव आहे. हे अजून असं डेकोरेट केलं. खूप सारे डेकोरेट केलं. लाईट लावलेले, फुलांच्या माळा लावलेल्या. कप्स काय मम्मी तिकडे शूज खरेदी करत होती आणि माझे फोटो काढत होती या साईडला. इथं बोया काय ठीक आहे त्यापेक्षा तरी शोपीस पण आहे. हे एंट्री गेट आहे मंदिरात. काय घेता हे घेऊन मी इथं संपतो. चला पाणीपुरी खाऊ. आम्ही तिथे पाणीपुरी खाल्ली. पाणीपुरी खाऊन पुढे निघालो. देवाचा प्रसाद घेतला.
काय झाले काय बसायचं आहे त्याने असं इकडे जायचं नको इकडनं इकडे जाऊ या सेलकडे या कोणती पण खेळणी घ्या फक्त 100 रुपयाला बाजारामध्ये 150 ते 200 रुपयाची खेळणी फक्त 100 रुपयामध्ये खरेदी करा या 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 महाराष्ट्र धमाका सेलकडे या बंदूक घ्या 100 रुपयाला बॅट बॉल घ्या 100 रुपयाला धनुष्यबाण घ्या 100 रुपयाला जेसीबी घ्या 100 रुपयाला या दुकानामध्ये कोणती पण खेळणी घ्या फक्त 100 रुपयाला या या महाराष्ट्र धमाका सेलकडे या बाजारामध्ये 150 ते 200 रुपयाची खेळणी फक्त 100 रुपयामध्ये खरेदी करा या 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 सेलकडे या डंपर घ्या 100 रुपयाला ट्रॅक्टर घ्या 100 रुपयाला खुरपणा सेट घ्या 100 रुपयाला भावली घ्या 100 रुपयाला या दुकानामध्ये कोणती पण खेळणी घ्या फक्त 100 रुपयाला बाजारामध्ये 150 ते 200 रुपयाची या या महाराष्ट्र धमाका सेलकडे या बाजारामध्ये 150 ते 200 रुपयाची खेळणी फक्त 100 मध्ये खरेदी करा समुद्र घालायला नको मी मारला फुल मारला हा मंदिराच्या बाहेरचा व्ह्यू आहे मंदिराच्या बाहेर पण खूप गर्दी होती आणि हा म्हणजे आता थोडी संध्याकाळ होत आलेली होती 5-6 वाजलेल्या होत्या माझी पोरगी माझ्या घेऊन आलाय सांगायचं होतं फोन करायचं होता इथे पप्पा ज्यूसवाल्या काकांशी बोलत बसलेले आम्ही ज्यूस पिलो आणि पुढे निघालो ज्यूस पिऊन आम्ही घरी जाण्यासाठी निघालो
मित्र माझ्या वर्गात काहीच सांगितलं नाही. बारामती मॅडम विचारल्यावर काय विचारायचं आता. अरे दिदे, पिल्लीला आणि अंजलीला सगळं माहिती आहे. तिने काहीतरी सांगितलं ना, पिल्लीला तर फर्स्ट माहिती आहे. आमच्या तर वर्गात सगळं सांगणार. आमच्या वर्गात माहिती आहे. दिदे मी व्हिडिओ चालू केला. तुझे तुम्ही बोलले सगळं. कारण मी लय मोठ्याने बोलले. चावी कोणाकडे घालायची? मम्मीकडंच दिलं. घ्या की तिच्याकडनं. वागवलंय तिलाच. तू घेतलंय म्हणून तर म्हणते. हातात घे मम्मीच्या. मी घेतलं मग कशी दिलं. हात दुखायला लागला प्लॅस्टिक. फायनली आम्ही खरेदी करून घरी पोचलो. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. तुम्ही पैसे दिले चला की आणलंय सगळं खायला.